आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये काल 3 जणांची चौकशी। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आकाचा हात तर सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप। आकाचा हात नसेल मात्र आकाचा नक्की हात असेल। महादेव मुंडेंच्या कुटुंबाशी भेट घेतल्यानंतर धस यांचा आरोप। महिला आयोग सदस्याविनाच तर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी। महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। जानेवारीमध्ये कार्यकाळ संपलेला असताना सुद्धा निर्णय अद्याप मिळालेला नाही। माजी गव्हर्नर शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार। केंद्र सरकारकडून सोपवण्यात आली मोठी जबाबदारी। यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धारेवर धरलं तर वाळू तस्करीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारताचा पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला। दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आज भिडणार। दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा तर चक्राकार वाऱ्यांमुळे आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। त्यामुळे पावसाचा अंदाज तर दुसरीकडे होळीपूर्वीच उन्हाचा चटका सुद्धा वाढला। राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घरं बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना वीज बिल येऊ नये यासाठी 20 लाख घरांवर मोफत सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा संप स्थगित। आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची यशस्वी शिष्टाई तर कायदेशीर नोटीस देऊन आरोग्य मित्रांच्या मागण्यांसाठी 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आला होता संप।